नमस्ते मित्रांनो, आज आपण सॉल्व करणार आहोत प्रॅक्टिस टेस्ट 1.1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल। चला तर मग आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया। इथे आपल्याला 2 लिनियर इक्वेशन दिलेली आहे आणि हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि यामध्ये आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहे। तर चला तर मग सोडवायला घेऊया। ॲड 1 and 2 इक्वेशन। पहिला आणि दुसरं इक्वेशन आपण प्लस करूया। 5x + 3y = 9 प्लस 2x - 3y = 12। 5 आणि 2 7x, 3y - 3y कॅन्सल, 12 and 9 21। x = 21/7, x = 3। इथे आपल्याला भेटली आहे x ची व्हॅल्यू। आता आपण काढणार आहोत y ची व्हॅल्यू। पुट x = 3 इन इक्वेशन 1। इक्वेशन 1 आपलं काय आहे? 5x + 3y = 9। आता जिथे x असेल तिथे आपण 3 ची व्हॅल्यू पुट करणार आहोत। तर 5 × 3 + 3y = 9। 5 3 जार 15 + 3y = 9। 3y = 9 आणि हे 15 आपण इकडं शिफ्ट करूया तर ते झाले -15। 3y = 15 मधून 9 गेले, शिल्लक राहिले 6 आणि मोठ्या नंबरचं साईन मायनस। y = -6/3, y = -2। इथे आपल्याला भेटली y ची व्हॅल्यू। तर मग आपलं x आणि y याचं सोल्युशन आपल्याला मिळालं आहे 3 आणि -2। अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जो आहे तो इथे सॉल्व केलेला आहे। जिथे जिथे तुम्हाला बॉक्स फिल करायचे आहे ते तुम्ही बघू शकता। इथं आपल्याला ही व्हॅल्यू भेटलेली आहे, ती आपण या ठिकाणी पुट केलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस टेस्टचा 1.1 हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।